मलकापूर बस आगाराच्या एका बसवर वीज कोसळल्याने महिला वाहक जखमी झाली। उपचारानंतर तिला आज सोमवारी सुट्टी देण्यात आली आहे। चालक आणि 15 प्रवासी सुखरूप बचावले। मलकापूर आगाराची बस MH07C9217 अकोला येथून मलकापूरकडे येत होती। रात्री उशिरा बेलाड फाट्याजवळ असलेल्या ITI जवळ बसवर वीज कोसळली। बसचा वरील पत्रा फाटला असून काच फुटल्याने वाहक प्रतिभा कोळी जखमी झाल्या। जखमी वाहक प्रतिभा कोळी यांनी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आल्या। दरम्यान निसर्गाच्या तांडवाने काही तासातच बुलढाणा जिल्ह्यातील तिघांचे बळी घेतले, तसेच 10 पाळीव जनावरेही दगावली। काल रविवारी जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। वादळी वाऱ्याचा वेग भयावह होता। लाखो जिल्हावासियांनी विजेचे तांडव अनुभवले। काही तासातच पीक मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले। या दरम्यान शेतात गेलेल्या वेदांत सुभाष शेगोकार वयवर्ष 14 राहणार शेगाव जिल्हा बुलढाणा याच्या अंगावर वीज कोसळली, यामुळे तो जागीच दगावला। या तांडवाने मलकापूर तालुक्यातील दोघांचे बळी घेतले। वादळी वाऱ्यामुळे मोठे झाड उन्मळून पडल्याने त्याखाली दबून निवृत्ती मनसराम इंगळे यांचा दुर्दैवी अंत झाला। मलकापूर तालुक्यातील बेलाड येथे काल रविवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली। मलकापूर शहरातील भीमनगर येथील इस्माचाही असाच भीषण अंत झाला। तो मंदिराजवळ बसला होता। वादळामुळे मंदिराचा कळस अंगावर कोसळून त्यांचा अंत झाला। रवींद्र विश्राम निकम असं मृताचं नाव आहे। दरम्यान काल रात्री या झंझावातात 13 पाळीव प्राण्यांचाही मृत्यू झालाय। मेहकर व मलकापूर तालुक्यातील प्रत्येकी 1, मोताळा तालुक्यात 3, नांदुरा तालुक्यात 2 आणि खामगाव तालुक्यासह 4 लहान मोठ्या जनावरांचा यामध्ये समावेश आहे।